हाय, नमस्ते, वेलकम. स्वागत आहे ट्यून्स अँड ट्रेल्सच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. कूर्गमधील दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता आम्ही मंडलपट्टी या व्ह्यू पॉईंटला निघालो, जे मडिकेरीपासून साधारण 18 किलोमीटरवर आहे. हॉस्टेल मॅनेजरने पर हेड 600 रुपये घेऊन आम्हाला तिथली लोकल जीप अरेंज करून दिली होती. तिथे जाण्याचा रस्ता खूप खराब असल्याने आपल्या व्हेकल आपण तिथे घेऊन जाऊ शकत नाही. ॲक्च्युली आम्हाला सनराईज बघायचा होता, पण ढगाळ वातावरणामुळे तो काही दिसला नाही. पण लांबच लांब पसरलेल्या हिरव्यागार पुष्पगिरी पर्वताच्या रांगा आणि त्यावरील कापसासारख्या शुभ्र पांढऱ्या रंगाच्या ढगांमुळे मला एक गाणं सुचलं. ये हसी वादियाँ ये खुला आसमां आ गए हम कहाँ है मेरे साजना. मंडलपट्टीवरून आल्यावर आम्ही तिथल्या फेमस बिग कप कॅफेमध्ये छोट्याशा कॉफी डेटला गेलो. तिथे कॉफीच्या खूपच व्हरायटीज होत्या. आम्ही हेझलनट आणि क्लासिक हॉट कॉफी ऑर्डर केली होती. कॉफी खूप ऑथेंटिक आणि छान होती. आणि ऑफकोर्स तिथे माझं फोटो सेशनही झालं. गुड मॉर्निंग. इट इज द नेक्स्ट डे. मंडलपट्टीचं छान वातावरण तुम्ही बघितलंच असेल. तर आम्ही आता छानपैकी आंघोळ करून मस्तपैकी आवरून आता निघालो आहे माराकेरा गोल्ड इस्टेट कॉफी प्लांटेशन. तिथे आपल्याला सगळी कॉफीबद्दल माहिती देण्यात येईल. तर चला बघूया. कूर्गमध्ये खूप साऱ्या कॉफी इस्टेट्स आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॉफी प्लांटेशन, कॉफीचे प्रकार, कॉफी बनवण्याची प्रोसेस ही सगळी माहिती मिळते. माराकेरा गोल्ड इस्टेटची एंट्री फीज पर हेड 300 रुपीज होती. तिथे तुम्हाला एक गाईड दिला जातो जो तुम्हाला पूर्ण इस्टेटमधील वेगवेगळ्या कॉफीज आणि वेगवेगळ्या स्पायसेसच्या झाडांबद्दल माहिती देतो. कॉफी दैट रेड वन इज रेड का आपको तोड़ के सन में के ट्राई करके होता है. अरेबिका होता है माइल्ड, रोबस्टा होता है स्ट्रांग. अरेबिका फ्लैंक लाइफ 40-45 ईयर्स, रोबस्टा 100 ईयर्स. एक साल एक क्रॉप आता है. नवंबर लास्ट दिसंबर फर्स्ट में हार्वेस्ट होता है. फरवरी फर्स्ट वीक तक रहता है, बाद में खत्म हो जाता है. अरेबिका में कैफीन होता है 1.5, रोबस्टा होता है 2.5 कैफीन. बाद में कॉफी के साथ चिकोरी मिक्स होता है. कभी कभी क्या है चिकोरी नहीं गुजराती में होता है. चिकोरी कहते हैं कि तो प्लांट होता है, रूट हो रहा है. ये रूट का करते हैं कट करके सन में ड्राई कराता है. ड्राई करके रोस्ट करके कॉफी के साथ 10%, 20%, 30% चिकोरी डालता है. ये चिकोरी में क्या कहता है थोड़ा कड़वा होता है, थिकनेस मिलता है, कलर मिलता है, इसलिए आपको चिकोरी मिक्स होता है. काकांची रॅप स्टाईल कॉफी इन्फॉर्मेशन जेवढी तुम्हाला समजायला अवघड गेली तेवढीच आम्हालाही गेली होती. कॉफीजचे मुख्य 3 प्रकार रोबस्टा, अरेबिका आणि लिबेरिका यांची झाडे आम्ही पाहिली. शिवाय इलायची, जायफळ, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, दालचिनी या स्पायसेस आणि साबुदाणा, आमसूल, आवाकाडो यांची झाडे देखील पाहिली. तिथे कॉफीचे म्युझियमही होते. त्यामध्ये कॉफीचा इतिहासासोबतच जगभरातील कॉफीचे विविध प्रकार आणि त्या पिण्याच्या पद्धती यांची इन्फॉर्मेशन होती. त्यानंतर छान पाऊस पडायला लागला आणि आम्ही कॉफीचा आस्वाद घेतला. कॉफी इस्टेटमधून आम्ही नागरवाडीला जायला निघालो. काय पाऊस, काय रस्ता, काय शेत, काय झाडी, काय डोंगर,
या वातावरणात एखादं छान गाणं झालंच पाहिजे. गूंजी सी है सारी फिजा जैसे बजती हो शहनाइयाँ, लहराती है महकी हवा, गुनगुनाती है तन्हाइयाँ. सब गाते हैं सब ये मदहोश है, हम तुम क्यों खामोश हैं. दिल में जो बातें हैं होठों पे लाओ ना, आओ ना, आओ ना, आओ ना, आओ ना. मडिकेरी ते नागरहोळे 78 किलोमीटरचे अंतर आहे. आमचा स्टे नागरहोळे जंगल ओलांडून कुट्टा या गावात होता. नागरहोळे हा व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच प्रवास करू शकतो. त्यातही एका गेटपासून दुसऱ्या गेटपर्यंत ठराविक वेळेतच पोचावे लागते, नाहीतर आपल्याला 1000 रुपयाचा फाईन पडतो. नागरहोळे जंगलातून जाणे ही एक आमच्यासाठी पर्वणीच होती, कारण आम्हाला इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुक्तपणे बागडणारे हरणांचे कळप दिसले. आमचा नागरहोळेमध्ये स्पाइसग्लेड हा होमस्टे होता. या होमस्टेचे ओनर फील्ड मार्शल करियप्पा यांच्या फॅमिली ट्रीमधील होते. हा होमस्टे देखील कॉफी इस्टेटमध्ये होता. अतिशय सुंदर व स्वच्छ होता. या बंगल्यामध्ये ओनर स्वतः राहतात. त्यांनी बंगल्याच्या आवारातच रूमही बांधल्या होत्या. विशेषतः इथले फूड आणि व्हेजिटेबल्स होमग्रोन होते. दुसऱ्या दिवशीच्या जंगल सफारीचे बुकिंगही आम्ही त्यांच्यामार्फतच केले होते. इथे एक मनी माऊ सुद्धा होती. तिच्याशी आम्ही खूप खेळलो आणि तिचे फोटो सेशनही केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आम्ही जंगल सफारीला निघालो. आदल्या दिवशी पाऊस झाल्याने जंगलात खूप चिखल होता. तरी देखील आम्हाला रानगवे, सांबर, घुबड, हत्ती, मोर आणि खूप साऱ्या हरणांचे कळप दिसले. थोडक्यात काय, व्याघ्र प्रकल्पात वाघ सोडून बाकी सगळे प्राणी दिसले. स्पाइसग्लेडमधून चेकआउट करून आम्ही थोलपट्टी रेंज मार्गे वायनाडला जायला निघालो आणि इथेच आपण कर्नाटक बॉर्डर क्रॉस करून केरळला पोहोचतो. वायनाड हे साधारण मुन्नारसारखेच आहे, पण त्या मानाने अनएक्सप्लोर्ड आहे. वायनाडमधली आपली फर्स्ट प्रॉपर्टी होती चेंबारथी. इथे आपली पहिल्या दिवशीची रूम माउंटन व्ह्यू रूम आहे. तर याचा रूम टूर बघूया. त्याचं नाव आहे
LNG. इथे एंट्री करूयात आपण. एंट्री केल्यावर इकडे सामान ठेवायची जागा दिसेल आणि इकडच्या साईडला वॉशरूम आहे. वॉशरूम छान प्रशस्त आहे आणि इकडे शॉवर एरिया. इकडे केटल वगैरे पाणी ठेवलं आहे. आपल्याला चहा कॉफी काही बनवून घ्यायचं असेल तर आपण बनवू शकतो. नेक्स्ट विल मूव्ह टू दिस इज अ क्वीन साइज बेड आणि इकडे वर्क और स्टडी टेबल म्हणू शकता. ही AC रूम आहे. या साईडला विंडो आणि आता या रूमचा विशेष पार्ट म्हणजे याचा व्ह्यू. खूप सुंदर असा व्हॅलीचा व्ह्यू आहे, माउंटेन व्ह्यू आहे, बघू शकता. तिकडे लांब छोटासा धबधबा पण आपल्याला दिसतोय. ॲक्च्युली आत्ताच इकडे 1-2 दिवस झाला पाऊस पडतोय, पण आज होपफुली क्लिअर वातावरण आहे. आणि इकडे अशी सिटिंग एरिया दिला आहे. हा 2 खुर्च्या आणि वरती ग्लास रूफ आहे. सो या कशी वाटली रूम टूर कमेंटमध्ये नक्की सांगा.